श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी 12वी 2026 बोर्ड परीक्षा याविषयी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वीच्या सर्व अपडेट्स मिळतील. बोर्डाच्या 10वी 12वीच्या परीक्षा आता लवकरच सुरू होणार आहेत. त्यामध्ये एक मोठी बातमी अपडेट समोर येत आहे. यामुळे वेळापत्रक बदलू शकतं किंवा परीक्षा देखील रद्द होऊ शकतात का, हा एक मोठा प्रश्न समोर येतोय. किंवा वेळापत्रक पुढे जाऊ शकतं का, कशामुळे आणि नेमकं काय कारण आहे. 10वी 12वीच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये 10वी 12वीच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात. परंतु मध्येच हा निर्णय आल्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे आणि हा एक मोठा धक्का देखील बसलेला आहे. नेमकी काय अपडेट आहे 10वी 12वी विषयी याची माहिती आपण घेणार आहोत. तर फटाफट लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा काय झालेलं आहे नेमकं आणि अपडेट काय आहे याविषयी माहिती बघूयात. तर बघा 10वी 12वी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही सक्ती, खाजगी शाळा संस्था चालकांचा विरोध. बघा आता निर्णय काय झालेले आहेत तुम्हाला सारांशमध्ये सांगतो, व्यवस्थित ऐका. आणि 10वी 12वीचा तुम्ही अभ्यास करत असाल तर अभ्यास चालू ठेवा. परंतु काय निर्णय झालेला आहे, परीक्षा कशामुळे गोंधळात अडकलेल्या आहेत सांगतो. दरवर्षी काय होतं, कॉपी प्रकरण होतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पेपर फुटतात, कॉप्या होतात. मग आता ह्या वर्षी राज्य सरकारने काय केलेलं आहे, जे शरद गोसावी होते बोर्डाचे त्यांची बदली करून दुसरे आलेले आहेत आणि त्यांनी निर्णय बदललेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की यावर्षी कॉप्या व्हायला गरजेचं नाही, बोर्डाच्या परीक्षा एकदम स्ट्रिक्ट व्हायच्यात. मग आता ह्याच्यासाठी काय काय करायचंय तर कंपल्सरी सीसीटीव्ही. काय कंपल्सरी, प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही, वॉल कंपाऊंड, बरं का, वॉल कंपाऊंड सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे. त्याचप्रमाणे वर्ग शिक्षक जे असेल तुमचा सुपरविजर त्याच्यावर कॉल रेकॉर्डिंग असणार, व्हिडिओ रेकॉर्डिंग असणार. असे भरपूर काही निर्णय घेतलेले आहेत. आता हा निर्णय कसा आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये सीसीटीव्ही बंधनकारक केलेलं आहे, परंतु शाळांनी विरोध केलेला आहे. आता कशामुळे विरोध केला आणि ह्याचा परिणाम तुमच्यावर काय होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर लाईक करत चला, लाईक करण्यात कंजूसी करू नका. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वरनाथ शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर बघा आता सीसीटीव्ही बसवायचं म्हणल्यानंतर खर्च आहे भरपूर. आता खर्च आहे म्हणल्यानंतर एका शाळेमध्ये जवळपास 20 ते 25 वर्ग आहेत. 20 ते 25 वर्ग आहेत. एका वर्गात कॅमेरा 2 ठीक आहे, परंतु 20 ते 25 वर्गामध्ये आता कॅमेरे बसवायचे. मग हा खर्च कोण देणार असा प्रश्न आहे. मग मुख्याध्यापक महासंघ जे आहे, शिक्षक संघटना किंवा मुख्याध्यापक संघटना, यांनी याला विरोध केलाय. यांचं म्हणणं असं आहे की तो खर्च जो आहे तो शासनाने आम्हाला द्यावा आणि आम्ही तो खर्च करून प्रत्येक वर्गात कॅमेरे लावू. जर तसं नाही केलं, शासनाने पैसे नाही दिले तर आम्ही कॅमेरे लावणार नाहीत किंवा आम्ही शाळेत ज्या परीक्षा होणार आहेत त्याच्यावर बहिष्कार करू. आता बहिष्कार याचा अर्थ काय की परीक्षा होऊन देणार नाहीत, थोडक्यात सांगायचं झालं. मग याचा आता अद्याप देखील निर्णय आलेला नाही. शासनाने काही सांगितलेलं नाही की आम्ही अनुदान देणार आहेत की नाही देणार आहेत, कारण इलेक्शन चालू आहे सध्या. 15 तारखेनंतर आपल्याला ही अपडेट येईल की काय होणार आहे, काय नाही, गोंधळ होणार आहे. पुन्हा आता ज्या विना अनुदानित आहेत की ज्या शाळा स्वतःहून पैसे लावून शाळा घेतात, मुलांना शिकवतात, त्यांचं म्हणणं की आम्हाला गव्हर्नमेंट पैसे देत नाही, मग आम्ही आणखीन पैसे कुठून आणणार, याला जवळपास 2-4 लाख रुपये लागतील, एवढे पैसे आम्ही कुठून आणणार असा प्रश्न त्यांचा आहे. मोठा आर्थिक भार येतो आमच्यावर. मग सीसीटीव्ही कुठून लावायची, ही परीक्षेतली कॉपी प्रकरण टाळायचे तर तुम्हाला सीसीटीव्ही लावायचा आहे आणि सीसीटीव्ही साठी आम्हाला शासनाने पैसे द्यावेत, अन्यथा आम्ही परीक्षेवर बहिष्कार करू, असा त्यांचा मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही यांच्या मताशी सहमत आहात का, कमेंटमध्ये कमेंट करा. कारण बघा ते आधीच त्यांच्याकडे काही अनुदान नसतं, काही नसतं, बिचारे स्वतःच्याच पैशावर सगळं शिकवत असतात. शाळेवर आर्थिक भार येतोय. चारही बाजूने पक्की भिंत बांधायला सांगितली, खिडक्यांना लोखंडी जाळ्या, प्रत्येक विद्यार्थीचं बाग, मुलींसाठी स्वतंत्र पुरेशी स्वच्छतागृह, या सगळ्या गोष्टी कॉमन ठीक आहे, परंतु सीसीटीव्ही साठी खर्च होणार त्यासाठी, तर सीसीटीव्ही सक्ती करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. आणि उत्तरपत्रिका तपासणीचे काम देखील आमच्यावर लादू नका अशी त्यांची विनंती सरकारकडे केलेली आहे. जर या विनंती तुम्ही मान्य नाही केलं तर आम्ही डायरेक्ट परीक्षांवर बहिष्कार करू असं त्यांचं म्हणणं आहे. आता राज्य सरकार याच्यावर किंवा शिक्षण मंडळ काय निर्णय घेतं हे बघणं रंजक असणार आहे. तुम्हाला काय वाटतं,
हा विरोध योग्य आहे का योग्य कमेंटमध्ये कमेंट करा, कारण परीक्षा भरपूर स्ट्रिक होणार आहेत. तुम्हाला काय अडचण असेल कुठल्या विषयांची वगैरे तर तुम्ही युट्यूबला नाना फाउंडेशन वन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व 10वी-12वीचे IMP प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.